आता तुम्ही जो मुद्दा मांडलेला आहे शहराच्या वाढीकरणाचा, हो तर आम्ही पूर्वी जागा घेतली त्यावेळी ती ग्रामपंचायतीमध्ये घेतली होती हा 17,500 रुपये गुंठ्यानं, आणि आज 40 लाख रुपये तो गुंठा चाललाय आम्ही जिथे राहतो तिथे. कुठं ते दिघे आळंदी रोडला मी शाहूवाडीचा आहे. हो म्हणजे पुण्याला तुम्ही आता पुण्याला म्हणजे हद्दवाढ झाले तर. हा, आता आपण बोललो विनू बरोबर ते बोललो कॉन्फरन्स मध्ये बोललो. लक्षात फायदे आहेत असं म्हणजे ते सिद्ध झालं नाही. आपण हे बघा हद्दवाढ झाल्याशिवाय किंवा शहर वाढल्याशिवाय जिल्ह्याचा विकास होत नाही. आपल्या इथे झाले काय तुम्हाला सांगतो, काही लोकांनी उगीच इगो निर्माण केला. म्हणजे हद्दवाढ करा पण म्हणणारी आणि न करा पण म्हणणारी, यामध्ये सत्यता आपण समजून घेणं गरजेचं आहे. तुम्ही जसं सांगायला की मला 17 लाखाचा गुंठा 40 लाखावर गेला, अशा 17,500 तुम्ही प्लॉट घेतला तो 40 लाखाला गेला. किती एक गुंठा किती 15 वर्ष झाले असतील. ही जी भूमिका आहे की हीच आमची भूमिका आहे की जिल्ह्याचा विकास झाला पाहिजे, ग्रामीण भागातल्या लोकांचं पण जीवनमान सुधारलं पाहिजे, हीच आमची भूमिका आहे. आणि असे अनेक फायदे आहेत. तुम्हाला सांगतो, ग्रामीण भागामध्ये निधी जास्त मोठ्या प्रमाणात येत नाही, त्यामुळे अम्युनिटीज मिळत नाहीत. रस्ते असतील, लाईट असेल, आणि बऱ्यापैकी शहर हे महानगरपालिका कोल्हापुरी त्या भागांना लाईट पाणी वगैरे देतच. शाळेला किती लोक असतात, हा काय विषय नाही, हा मानवतेचा विषय. त्या दृष्टीने सगळ्यांनाच आपण एकमेकांना मदत केली पाहिजे. पण जिल्ह्याचा विकास करायचा असेल, मोठ्या प्रमाणात उद्योग आले पाहिजेत, व्यापार असले पाहिजेत, लोकांना न्याय द्यायचा असेल, त्यांची इकॉनॉमी सुधारायची असेल, तर हद्दवाढ ही निश्चितपणे नैसर्गिक प्रक्रिया आहे. हीच भूमिका आपण मांडली. ती भूमिका चांगली आहे म्हणून म्हणलं मी त्याच्याबद्दल तुम्हाला फोन केलाय की